नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत 14वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओचा तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल. तत्पूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा हा महत्त्वपूर्ण सराव पेपर पहिल्या प्रश्नापासून चालू करू. पहिला प्रश्न असा आहे: कुमारावस्थेत मुला मुलींचा नवीन जन्म होतो. नवीन प्रवृत्ती, वर्तन प्रकार, दृष्टिकोन या वयात निर्माण होतात. त्यांच्यात प्रजनन क्षमता विकसित होऊ लागते. अशी कुमारावस्थेची व्याख्या कोणी केली? तर अशी व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, स्टॅनले हॉल यांनी केली. पुढचा प्रश्न: शरीर विज्ञान शास्त्रज्ञ इव्हान पॅव्लोव हे कोणत्या देशाचे होते? शरीर विज्ञान शास्त्रज्ञ इव्हान पॅव्लोव हे कोणत्या देशाचे होते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, रशिया येथील होते. पुढचा प्रश्न: द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर हा शोधनिबंध कोणी सादर केला? शोधनिबंधाचं नाव दिले द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर. हा शोधनिबंध कोणी सादर केला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, स्किनर यांनी सादर केला. पुढचा प्रश्न: टिंबटिंब हा फलक लोखंड व पत्रापासून तयार केलेला असतो. या फलकावर चुंबक लावलेली साधने लावतात. ओके, इथं एका फलकाबद्दल माहिती दिलेली आहे. हा फलक लोखंड व पत्रापासून तयार केलेला असतो. यावर चुंबक लावलेली साधने लावता येतात. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, मॅग्नेटिक बोर्ड. हा बोर्ड अत्यंत कमी खर्चामध्ये उपलब्ध होणारा साधन आहे. पुढचा प्रश्न: मुक्त पुस्तक परीक्षेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? मुक्त पुस्तक परीक्षेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर सर्वप्रथम आपण पाहू की मुक्त पुस्तक परीक्षा म्हणजे काय. तर ही एक नवीन पद्धत आहे. या पद्धतीचा उपयोग बऱ्याच वर्षापासून पाश्चात्य विद्यापीठामध्ये पदव्युत्तर स्तरावर केला जातो. या परीक्षा पद्धतीमध्ये पाठांतर किंवा घोकमपट्टी यापेक्षा आकलनावर जास्त भर दिला जातो. आणि या परीक्षा पद्धतीमध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहिताना त्या विषयाची संदर्भ पुस्तके आपल्याला सोबतसुद्धा ठेवता येतात. तर या अशा परीक्षेची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपल्याला उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आहे, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुस्तके यांचा वापर करता येतो. बरोबर आहे. ही परीक्षा वर्गात किंवा घरीसुद्धा घेता येऊ शकते. हे सुद्धा बरोबर आहे. यामधील प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित किंवा नवीन असू शकतात. हा पर्यायसुद्धा बरोबर आहे. म्हणजेच उत्तर येतं वरील सर्वच पर्याय हे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न: शैक्षणिक अनुभूतीचे खालीलपैकी कोणते निकष आहेत? शैक्षणिक अनुभूतीचे खालीलपैकी कोणते निकष आहेत? तर इथं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, वरील सर्वच. म्हणजेच अनुभूती उद्दिष्टाधिष्ठित असाव्यात. बरोबर आहे. अनुभूती विद्यार्थ्यांच्या वयानुसार असाव्यात. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. अनुभूती या रंजक असाव्यात. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न: टिंबटिंब आधारे दिला जाणारा अनुभव हा निकृष्ट दर्जाचा मानला जातो. तर कशाद्वारे दिला जाणारा अनुभव हा निकृष्ट दर्जाचा मानला जातो? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, श्रवणेंद्रियद्वारे दिला जाणारा अनुभव हा निकृष्ट दर्जाचा मानला जातो. पुढचा प्रश्न: टिंबटिंब हे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही फायद्याचे आहे. तर विद्यार्थी आणि शिक्षकांना काय फायद्याचे आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, स्वयंमूल्यमापन. पुढचा प्रश्न पाहू. कंडिशन्स ऑफ लर्निंग हे पुस्तक कोणी लिहिले? कंडिशन्स ऑफ लर्निंग हे पुस्तक कोणी लिहिले? तर यासाठी पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2, ग्याने यांनी लिहिले. पुढचा प्रश्न: अवधान याचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही? अवधान याचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही? तर इथं पर्याय दिलेले आहेत. पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. म्हणजे इथं प्रश्न विचारला होता की अवधानाचा कोणता प्रकार खालीलपैकी नाही. तर इथं तिन्हीसुद्धा प्रकार अवधानाचेच प्रकार आहेत: ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान व अभ्यस्त अवधान. पुढचा प्रश्न: फिल इन द ब्लँक्स. शर्मा सर टीचेस मॅथमॅटिक्स इंग्लिश. शर्मा sir teaches mathematics English. Fill in the blanks. Then our answer is option number 2, besides. Not beside, it's besides. Sharma sir teaches mathematics besides English. Next question: they have seen
of cows in the field. Fill in the blank. They have seen cows of in the field. Then our answer is option number 1, herd. They have seen herd of cows in the field. Next question, collective noun. Out of 4 options, choose the correct one of the passive voice of the given sentence. Out of 4 options, choose the correct one of the passive voice of the given sentence. The sentence is the accountant took the money from the customer. The accountant took the money from the customer. We have to make this sentence into passive voice. Then our answer is option number 3rd. The money was taken from the customer by the accountant. This is our right answer. Next question. Find the synonym of the 4 given word. Okay, we have to find out the synonym for the given word. The word is here alacrity. What is the synonym for the alacrity? Then our answer is option number 4 is there, briskness means alacrity. Next question. Find the antonym for the given word. The word is obscure. We have to find out the antonym for this word. Then our answer is option number 2 is there, explicit. Next question. Meenal asked Samir, have you sat in a trolley bus before? Meenal asked Samir, have you sat in a trolley bus before? We have to change it into indirect narration. The sentence is in direct speech. We have to change it into indirect speech. Then our answer is option number 1 is there. Meenal asked Samir if he had sat in a trolley bus earlier. The sentence is in reported speech is in present perfect. We have to make this into past perfect. Next question. Find the one word substitution for a given line. Find the one word substitution for the given line. The line is here. A person who treats skin diseases. A person who treats skin diseases. Then our answer is option number 3rd, dermatologist. Next question. I met my friend a long time but he gave me the cold shoulder. I met my friend a long time but he gave me a cold shoulder. The cold shoulder gives the meaning of the underlined idioms in the given sentence. Okay, we have to find out the meaning of the idioms. The idioms is cold shoulder. What is the meaning of this? Then our answer is option number 3rd is there, ignored. Ignored me. Next question. There are views on issues of COVID-19. Fill in the blanks. There are views on the issues of COVID-19. Then our answer is option number 4 is there, divergent. Next question. Tick the correctly spelled word of the given. Tick the correctly spelled word. Okay. Then our answer is option number 1 is there, accommodation. ACCOMMODATION. Next question. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले. पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेने एप्रिल 2021 मध्ये कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले? जागतिक आरोग्य संघटनेने 2021 मध्ये कोणत्या देशाला मलेरिया मुक्त असे घोषित केले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, चीन या देशाला घोषित केले. पुढचा प्रश्न. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी कोणी सुरू केली आहे? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी कोणी सुरू केली आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, वरील सर्वच. म्हणजेच ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सिंगापूर व दक्षिण आफ्रिका यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न. 16वी G20 शिखर परिषद टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आली होती. 16वी आहे G20 ही शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, इटली येथे आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न. भारतातील आधुनिक सांख्यिकीचे जनक कोण? भारतातील आधुनिक सांख्यिकीचे जनक कोण? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, PC महालनोबिस. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे म्हटले आणि ते पण खाऱ्या पाण्याचे सरोवर. तर हे कोणते आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, चिल्का सरोवर. पुढचा प्रश्न. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने भारतातील कोणत्या स्थळाला नुकताच जागतिक वारसा स्थळाचा
दर्जा दिला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 धोलीविरा असे त्या स्थळाचे नाव आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य टिंबटिंब आहे, तर कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 गोवा. नेक्स्ट क्वेश्चन, आहा किती सुंदर आहे ही बाग, वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे, तर सर्वात सोपं वाक्य आहे, याचं उत्तर तुम्हाला आलंच असेल. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उद्गारार्थी वाक्य. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन हा केव्हा साजरा केला जातो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, सवापसव्य या शब्दात समानार्थी शब्द निवडा. सवापसव्य या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 नुसती उठाठेव. पुढचा प्रश्न, नोव्हेंबर 2021 मध्ये कोणता देश प्रजासत्ताक बनला आहे? नोव्हेंबर 2021 मध्ये कोणता देश हा प्रजासत्ताक बनला आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बार्बाडोस. पुढचा प्रश्न, सूर्य शब्दाशी विसंगत असणारा पर्याय कोणता आहे? सूर्य शब्दाशी या शब्दाशी विसंगत असणारा पर्याय कोणता आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 सुयांशू हा विसंगत पर्याय आहे. पुढचा प्रश्न, पुरणपोळी हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? शब्द दिलाय पुरणपोळी, तर हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 मध्यम पदलोपी हा समास आहे. पुढचा प्रश्न, सायबर फसवणूकमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नुकतीच कोणती राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली? ओके, तर कोणती हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 155 260. पुढचा प्रश्न, रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 गंधकाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ कोणत्या देशाने 5 पौंडाचे विशेष स्मारक नाणे जारी केले? महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ कोणत्या देशाने 5 पौंडाचे विशेष स्मारक नाणे जारी केले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ब्रिटन या देशाने जारी केले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे? महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरली आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 फलोत्पादनासाठी सर्वात जास्त उपयोगी ठरली आहे. पुढचा प्रश्न, पावनधाम आश्रम टिंबटिंब यांनी स्थापन केला, तर पावनधाम हा आश्रम कोणी स्थापन केला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केला. पुढचा प्रश्न, डेबूजी झिंगरोजी जानोरकर हे टिंबटिंब यांचे नाव आहे. डेबूजी झिंगरोजी जानोरकर हे टिंबटिंब यांचे नाव आहे, तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 संत गाडगे महाराज यांचे नाव आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब नदी पात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेले माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे, तर कोणत्या नदी पात्रामध्ये गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेले माजुली हे बेट जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. पुढचा प्रश्न, सरनामा म्हणजे राज्यघटनेची टिंबटिंब होय. सरनामा म्हणजेच राज्यघटनेची टिंबटिंब होय, तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 प्रस्तावना होय. पुढचा प्रश्न, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात टिंबटिंब यांच्या अभिभाषणाने होते. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात टिंबटिंब यांच्या अभिभाषणाने होते, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाने होते. पुढचा प्रश्न, अरुण नदीवरील अरुण जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी भारताने कोणत्या देशात गुंतवणूक केली आहे? अरुण नदीवरील जो अरुण जलविद्युत प्रकल्प आहे तो विकसित करण्यासाठी भारताने कोणत्या देशात गुंतवणूक केली आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 नेपाळ या देशामध्ये गुंतवणूक केली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ ही कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सांगली या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 बिलासपूर येथे आहे. पुढचा प्रश्न, माहिती अधिकार कायदा केव्हा अस्तित्वात आला?
माहिती अधिकार कायदा हा केव्हा अस्तित्वामध्ये आला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 2005 मध्ये अस्तित्वामध्ये आला. पुढचा प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी बँक कोणती ठरली आहे? भारतातील सार्वजनिक क्षेत्रामधील द्वितीय क्रमांकाची म्हटले होतं तर सर्वात कोणती मोठी बँक ठरली आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, इंडियन ओव्हरसियाज बँक म्हणजेच IOB ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील द्वितीय क्रमांकाची बँक ठरली आहे. पुढचा प्रश्न, धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, सातपुडा या पर्वतरांगेमध्ये आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, 50वा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. प्रश्न असा आहे, मीराबाई चानू टिंबटिंब या खेळाशी संबंधित आहेत. मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. पहिला पर्याय बॉक्सिंग, दुसरा वेटलिफ्टिंग, तिसरा बुद्धिबळ व चौथा टेनिस. या 4 पर्यायापैकी जो पर्याय अचूक असेल तो मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.